स्वागत आहे तुमचं आजच्या या नव्या ब्लॉगमध्ये. तर आज मी शेअर करत आहे वटपौर्णिमेचा सण आमच्या पद्धतीने कसा साजरा करतात. तर त्यासाठी वरणफळं कशी बनवतात, मी पुरणपोळी कशी बनवली, मी वटपौर्णिमेची मेहंदी कशी काढली, यानंतर आम्ही रील्स पण कसे बनवले, पूजा कशी केली, हे सर्व मी शेअर करणार आहे आजच्या या ब्लॉगमध्ये. पूजा केल्यानंतर काय करायचं, पुरणपोळीचा स्वयंपाक कसा केला, हे सर्व मी आज शेअर करणार आहे. आमचं फोटो सेशन पहा. त्यासाठीच रात्री मी डाळ आणि तांदूळ नीट करून ठेवले होते आणि पूजेचं साहित्य पण काढून घेतलेलं आहे सकाळी पहा, नंतर गडबड नको म्हणून. शिवांशला आज स्कूल होतं पहा. मी उठलं की मी पहिले कुकर लावला, डाळ शिजायला टाकली, एका गॅसवर तोपर्यंत भात पण शिजायला टाकला आणि नंतर मी गेले रांगोळी काढण्यासाठी. यावेळी डाळ भात शिजेपर्यंत माझी रांगोळी रेडी झाली. नंतर शिवांचा टिफिन बनवून आवरून तो गेला स्कूलमध्ये. आज त्याचा योगा डे होता. तर नंतर शिवान स्कूलला गेल्यानंतर चालू झाली माझी तयारी पुरणपोळीची. पहा मी पोळी कशी बनवली बघा. आता माझी पोळी बनवलेली फुगते का ते. यानंतर बनवून घेऊन मी लागलेली आहे. आणि काय असतं ना, पोळपट असेल तर त्यावरती कापड बांधावं लागतं, नाहीतर माझी पोळी चिटकून बसते. त्यामुळं मी खाली कट्ट्यावरतीच क्लीन कट्टा करून मी त्याच्यावरतीच लाटून घेत आहे. त्यामुळं माझी तर पोळी चिटकत नाही. त्यासाठी बघा तुम्ही कशा प्रकारे मी आता म्हणजे तुम्ही पहाच माझी पोळी फुगते का नाही ते. नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर आमच्याकडं फळं बनवतात बघा. नैवेद्य असतो तो वडाच्या झाडासाठी. ती फळं माझ्याकडे लोखंडी तवा मी वापरते पोळी भाजण्यासाठी. तर मलाही असं वाटत होतं आता मी व्हिडिओ तर बनवते आहे, पण नाहीच माझी पोळी फुगली तर काय होईल किंवा काय म्हणजे पण तुम्ही बघू शकता की पोळी फुगते की नाही किंवा काय होतं बाबा. आणि मीन टाईममध्ये मी भाजीचं साहित्य पण काढलं होतं भाजी बनवण्यासाठी. बघू शकताय तुम्ही इथे. म्हणजे तुमच्यासारखीच मलाही उत्सुकता आहे की माझी पोळी फुगते का नाही बाबा. मी तर व्हिडिओ तर बनवत आहे. आणि फायनली माझी पोळी फुगलेली आहे. मला खूप आनंद झाला याचा. येस, फायनली माझी पोळी फुगलेली आहे. तुम्ही पण पहा. तर पोळ्या झाल्यानंतर मी बनवायला घेतलेली आहेत 5 फळं. तर 5 फळं आमच्याकडे 5 फळांचा नैवेद्य दाखवतात वटपौर्णिमेला. तर ते 5 फळासाठी छोटे छोटे आपण मोदक कसे बनवतो ना तसे बनवायचे. त्यासाठी आपण पुरणाचं सारण त्याच्यामध्ये घालायचं. अशा प्रकारचे 5 मोदक बनवून घ्यायचे त्या पुरणाच्या सारणाचे. आणि ते 5 मोदक आहेत ते एकमेकांना असे चिटकवत जायचं. असं 5 चिटकवायचे. तर हाच नैवेद्य आमच्याकडे, ह्याच नैवेद्याचा मान असतो वटपौर्णिमेला वडाच्या झाडासाठी. पहा माझे 4 झाले आणि आता लास्ट अशा प्रकारे हे 5 झाले. ह्याला म्हणतात 5 फळं. बघा हे 5 मोदक एकमेकांना चिटकून घेतले. ही झाली आमची 5 फळं. हाच नैवेद्य म्हणजे हाच मेन नैवेद्य आहे आजच्या सणाचा. तर ह्याला काय करायचं की ह्याला उकडून घ्यायचं. जसं आपण मोदक उकडीचे मोदक कसे करतो ना तसे सेम त्या प्रकारे आपण त्याला उकडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ते बनवू शकता. आणि चला आता हे रेडी आहे. तर मी आता ह्याला उकडून घेते. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. आणि हे 2 मोदक मी हे 5 फळं त्याच्यावर टाकते. चला सगळी तयारी करून मी खाली आलेले आहे. ही माझी 6 वारच साडी आहे, पण मी त्याची 9 वार नेसली. ही आहे शीतल.
ह्या सर्वांची पूजा झाली होती, माझी पूजा व्हायची बाकी होती. ह्या सर्वांची पूजा झाल्यामुळे त्यांचा हळदी कुंकू आणि ओटी भरायची चालू होतं. सर्वांनी वडाचं दर्शन घेतलं आणि त्यांचं चालू होतं हळदी कुंकू आणि ओटी भरण करणं. मीही सर्वांबरोबर दर्शन घेत होते. आमच्याकडं ओटीला ना गहू आणि आंब्याची ओटी भरतात वडाची पूजा झाल्यानंतर. तर शक्यतो पुणे भागात आहे ना ओटीला आंबे घालत नाहीत. तर आम्ही सोलापूरच्या भागातल्या आहोत, त्यामुळे ओटीला गहू आणि आंब्याचा मान आहे वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर. यानंतर हळदी कुंकू केले. हळदी कुंकू केल्यानंतर मी पण थोड्या वेळाने पूजा केली. यानंतर माझी पण एक फ्रेंड येणार होती, तिच्याबरोबर मी पूजा करणार होते वटपौर्णिमेची. तर जसजसे येतील तसतसा हळदी कुंकू आणि ओटी भरणे याचा कार्यक्रम चालूच होता आमचा. खूप छान वाटत होतं, सगळे खूप मस्त तयार होऊन आले होते. यानंतर प्रिया आली आणि मग मी पण पूजा करणार होते. ही मी काढलेली वटपौर्णिमेची मेहंदी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. इथे त्यांना पूजा करू दे. पप्पाकडे चलते, मग पप्पाकडे राहशील ना. ते आण खुशी, ते आण ते व्हाईट कलरचं बघ, उडाला. त्यांचं आहे का ते, तुमचं आहे का? खुशी अगरबत्त्या नाही लागल्या ना आपल्या, लावून त्याच्यावर लागत असेल ते. 12 किती आहे, 20 ते अगरबत्त्या पण.
कुठे आहे कुठे आहे मग इथे दिसलं. नाही तिने टाकलं होतं ना ग्रुपला. नाही आज वेळच नाही भेटला, मी बघितलं पण नाही. तुम्ही पण या नंतर. करू बंद. नाही करत अगं हे. नाही फक्त तिथे वाहतात. हो असं ओढून घेतलंय ना. थोडं ना आंब्याची स्थिती तर फोटो राणी खरं तर विषयच होता ह्या वर्षी. गेल्या वर्षी बाहेर गेलो होतो आम्ही. हो तिथंच होतं ॲक्च्युली. चला स्वानू, चल दीदी इकडे बघ. हाय कर ना. हा छान. आणि हे बघ छोटे पिल्लू काय करते. आहा